मैत्रिणींनो, आपल्याला रोज किचनमध्ये काम करताना उपयोगाला येतील अशा अगदी महत्त्वाच्या टिप्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील. त्यामुळे आत्ताच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. तर चला मग अशा कोणत्या टिप्स आहेत त्या आपण पाहूयात. नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे शुक्रवार आणि आमच्याकडे भरते भाजी मंडई आणि मी चालले ती म्हणजे भाजी आणायला. तर त्यासाठी अशी छानशी कापडी मोठी पिशवी मी घेतलेली आहे. आता कापडी पिशवी घेण्याचा फायदा काय असतो माहितीये का, की आपल्याला कितीही भाज्या याच्यामध्ये कितीही जड असल्या तरी भरपूर भाज्या घेता येतात, फाटण्याचं टेन्शन नाही. आणि दुसरं म्हणजे आपल्या हाताला पिशवी काचत सुद्धा नाही. तर आता ही इथे आपली टीप नाहीये. आपली टीप अशी आहे की फक्त एक मोठी पिशवी घेऊन न जाता त्यामध्ये आपण अशा छोट्या छोट्या पिशव्या न्यायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल त्या कशाला, तर पहा, ज्या आपल्या मोठ्या मोठ्या भाज्या असतात म्हणजे कांदे, बटाटे, टोमॅटो किंवा कारलं वगैरे अशा ज्या मोठ्या भाज्या असतात त्या आपण लगेच घरी आल्यावर सेपरेट करू शकतो. पण ज्या अशा छोट्या छोट्या भाज्या असतात जसं की गवारी, भेंडी, वाटाण्याच्या शेंगा, आता थंडी आहे तर पावट्याच्या शेंगा, या ज्यावेळेस आपण एकाच पिशवीमध्ये टाकतो त्यावेळेस काय होतं, घरी आल्यानंतर त्या सेपरेट करण्यातच आपला अर्धा तास जातो, नाही का. त्यापेक्षा जर आपण जातानाच पिशवीत अशा छोट्या छोट्या पिशव्या नेल्या तर घेतानाच आपल्याला एक एक पिशवीमध्ये एक एक भाजी घेता येते. म्हणजे घरी आल्यानंतर आपला तो वेळ वाचतो. तर आता मी आधी भाजी घेऊन येते आणि आल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी भाजी कोणती आणि कशी आणलेली आहे ते, आणि या पिशव्यांचा मला कसा फायदा झाला. बाय बाय. भरपूर साऱ्या भाज्या आणलेल्या आहेत, मी तुम्हाला दाखवते. आणि सगळ्या मी घरूनच पिशव्या घेऊन गेले होते, त्यामुळे मला आता सगळ्या भाज्या अशा वेगवेगळ्या कराव्या लागणार नाहीये. तिथे येऊन त्या ऑलरेडी अशा वेगळ्या वेगळ्या पिशव्यांमध्येच मी भरून आणलेल्या आहेत. आता माझ्या ह्या सगळ्या भाज्या सेपरेट करण्याचा वेळ वाचलेला आहे. आता डायरेक्टली मी स्वच्छ मस्त धुवून पुसून फ्रीज मध्ये ठेवणार आहे. आणि या रिकाम्या झालेल्या सगळ्या छोट्या छोट्या पिशव्या मी अशा छानपैकी एकत्र करून या माझ्या मोठ्या पिशवीतच घडी घालून ठेवून देणार आहे. म्हणजे ज्यावेळेस मी पुन्हा भाजी आणायला जाईल त्यावेळेस मला या सगळ्या पिशव्या पुन्हा उपयोगात येतील. आपली दुसरी टीप आपल्या कुकर संबंधीची आहे. आता आपल्या कुकरमध्ये ज्यावेळेस आपण डायरेक्ट अशा भाज्या करतो किंवा जसं की आता मी मसाले भात करते असा भात शिजवतो आणि त्यावेळेस आपण त्यामध्ये पाणी ओततो. आता पाणी ओतल्यानंतर व्यवस्थित याला उकळी येऊन देतो आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण लावतो. तर डायरेक्ट झाकण लावायचं नाही. झाकण लावताना आपल्याला काय करायचं आहे, पाण्याला उकळी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावतो ना त्यावेळेस विथ शिट्टी असं झाकण अजिबात लावायचं नाही. नेहमी शिट्टी काढून घ्यायची आपल्या कुकरची, झाकण लावायचं आणि त्यानंतर ही शिट्टी आपण याच्यावरती लावायची. आता असं का, तर आपण जर डायरेक्ट शिट्टी सहित झाकण लावलं तर एकदम झाकणावरती प्रेशर येतो आणि त्यामुळे आपली शिट्टी किंवा आपला जो कुकरचा वॉल असतो ना तो उडू शकतो आणि तर मग कुकर आपला खराब होतो. तर त्यामुळे कधीही आधी शिट्टी काढायची, झाकण लावायचं आणि मगच नंतर शिट्टी लावायची. भांडी निवडताना शक्यतो इंडक्शन फ्रेंडली अशीच भांडी निवडायची, म्हणजे आपल्याला एकच भांड दोन्हीवर सुद्धा वापरता येतं. म्हणजे इंडक्शन साठी वेगळं भांड किंवा गॅस साठी वेगळं भांड असं घ्यायची अजिबात गरज लागत नाही. समजा जरी आता तुमच्याकडे इंडक्शन कुकटॉप नसेल तरी सुद्धा तुम्ही इंडक्शन फ्रेंडलीच भांडी निवडा, कारण की फ्युचर मध्ये ज्यावेळेस तुम्ही इंडक्शन घ्याल त्यावेळेस मग तुम्हाला सेपरेट वेगळी भांडी घ्यायची काहीच गरज पडणार नाही.
चिप्स मला स्टोअर करायचे आहेत आणि मी शोधते आहे त्यासाठी एखादा एअरटाईट कंटेनर. कारण कंटेनर जर एअरटाईट नसेल तर हे चिप्स आपले मऊ होऊन जाणार आहेत. मी शोधते पण माझ्याकडे आता शिल्लकच नाहीये एखादा सुद्धा रिकामा आणि फक्त मला मिळालाय हा कंटेनर. तर हा काही एअरटाईट नाहीये आणि जर मी यामध्ये चिप्स स्टोअर केले तर ते अगदी 2 दिवसातच मऊ होऊन जाणार आहेत. मग काय करायचं? तर आपण याच कंटेनरला एअरटाईट केला तर. हा कंटेनर एअरटाईट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त एक सेलो टेप आणि त्याच्याच बरोबर एक कात्री. आता या डब्याचा जो हा वरचा काठ असतो त्याला आपल्याला संपूर्ण गोल असा हा सेलो टेप चिटकवून घ्यायचा आहे. वर खाली नाही झाला पाहिजे. शक्यतो एका लाईन मध्ये व्यवस्थित अर्धा चिटकवलेला सेलो टेप आणि अर्धा वरती राहील अशा पद्धतीने तो सगळ्या बाजूनी लावून घ्यायचा आहे. याच सेलो टेपला थोड्या थोड्या अंतरावर अशा पद्धतीने कात्रीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर तो प्रत्येक पार्ट असा बोटाच्या साहाय्याने आतल्या साईडला दुमडून घ्यायचा. आता कट केल्यामुळे काय होईल? या सेलो टेपला कुठेही घडी पडणार नाही. एक सारखा सगळ्या बाजूनी आपला सेलो टेप हा व्यवस्थित चिटकवला जाईल. आता आपण आपले चिप्स यामध्ये भरून घेऊयात आणि या डब्याचं छानपैकी घट्ट झाकण लावून घेऊ. तर आता आपला हा कंटेनर अगदी एअरटाईट झालेला आहे. पण हे परमनंट सोल्युशन नाहीये. जोपर्यंत या सेलो टेपला पाणी लागत नाही, जोपर्यंत तुम्ही हा डबा धुवत नाही तोपर्यंत हा छान एअरटाईट राहणार आहे. पण पाणी लागलं की सेलो टेप निघायला हळूहळू सुरुवात होणार आहे. पण माझे यातले चिप्स संपेपर्यंत तर काही मी हा डब्बा वॉश करणार नाहीये. त्यामुळे तोपर्यंत तरी माझे हे चिप्स आहेत ते छानपैकी अगदी क्रिस्पी राहणार आहेत. तर त्यामुळे तुम्हाला जरी एखादा डबा तुमचा जर एअरटाईट नसेल आणि तुम्हाला एअरटाईट करायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही तो एअरटाईट करू शकता. आपल्या फ्रीज साठी नेहमी सेपरेट कंटेनरच ठेवायचे आणि जरी ते कंटेनर रिकामे झाले तरी सुद्धा ते स्टोअर करताना स्वच्छ धुवून फ्रीज मध्ये स्टोअर करायचे. म्हणजे इतर ठिकाणी ते जागा घेत नाहीत आणि बरोबर आपल्याला फ्रीज मध्ये ज्यावेळेस काही स्टोअर करायचं असेल त्यावेळेस ते कंटेनर आपल्याला लगेचच मिळतात. त्यामुळे जरी रिकामे असले तरी ते स्टोअर करताना नेहमी फ्रीज मध्ये स्टोअर करायचे. माझी ही दोन्ही पातेली ही अशी एकात एक अडकून बसलेली आहेत, निघता निघत नाहीयेत. अशा वेळी काय करायचं? गॅस चालू करून घ्यायचा आपल्याला आणि त्याच्यावर अगदी 1 मिनिटासाठी हे पातेलाचं ठेवून द्यायचं. खालचं पातेलं थोडंसं गरम झालं, हात लावण्यासारखं, जास्त गरम करायचं नाही, आपल्याला हात लावता येईल एवढंच गरम करायचं आणि हात लावण्यासारखं थोडंसं गरम झालं, गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर हे पातेलं काढायचं. खाली ठेवा आता, कारण की खालचं पातेलं थोडंसं गरम झालंय त्यामुळे आपल्याला ते खाली ठेवूनच काढायला लागेल. अशा पद्धतीने कोणतंही भांड एकात एक जर अडकलं असेल तर थोडंसं गरम करायचं, भांडी लगेच वेगळी होतात. तर मैत्रिणींनो, आपल्याला रोज उपयोगाला येतील अशा भरपूर साऱ्या टिप्स या व्हिडिओद्वारे मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. यातली तुम्हाला कोणती टिप आवडली मला जरूर कॉमेंट करा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.